सगळ्या राज्याचं आज लक्ष होतं ते म्हणजे नगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालांकडे आणि 2.5 वर्ष झालेल्या भाजपची राज्यातल्या सत्तेचं ते एक वर्डिक्ट तर होतंच, पण त्यासोबत नोटबंदीचा निर्णय राज्यातल्या गावागावांनी कसा घेतलेला आहे हे पण याकडनं सगळीकडे पाहणार होते आणि दिसतं आहे की भाजपच्या पदरात यश पडलेलं आहे. नोटबंदीची नाराजी किमान दिसत नाहीये. भाजपची महाप्रचंड यश म्हणावं लागेल. तब्बल 22 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेमध्ये आघाडी घेतली आहे, तर त्यासोबत 40 ठिकाणी त्यांचा थेट नगराध्यक्षही खुर्चीवर बसणार आहे. त्यामुळे नगरपालिकेसाठीची भाजपची रणनीती संपूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेत राज्यभर दौरे केले होते, सभा घेतल्या होत्या आणि त्याचंच यश एकंदरीत दिसतं आहे. 22 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. त्यांचेही 21 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले, तर राष्ट्रवादीचा 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आणि शिवसेना 15 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर गेलेली आहे. विशेष म्हणजे यावेळेस स्थानिक आघाड्यांना सुद्धा बऱ्यापैकी यश मिळालंय, कारण त्यांचीही 12 नगरपालिकांवर सद्दी असणार आहे. तर त्रिशंकू अवस्थेतल्या नगरपालिकांची संख्या तब्बल 25 आहे. त्यामुळे राज्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीतला पहिला टप्पा तरी फर्स्ट हाफ भाजपनं जिंकलेला आहे. 22 नगरपालिका आपल्या खिशात घालून आणि 40 नगराध्यक्ष खुर्चीवर बसवून. यंदाच्या नगरपालिका निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक घेण्यात आली होती. म्हणजे ज्याचं बहुमत असेल त्यांचंच नगराध्यक्षपद आहे असं नव्हतं. त्याचा सगळ्यात जास्त फायदा झालाय तो भाजपला. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 40 नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. अनेक ठिकाणी बहुमत हे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांना मिळालं असलं तरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्यात मात्र भाजप यशस्वी ठरलाय. तर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही पक्षांना आतापर्यंत 21 ठिकाणी यश आलंय. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीचा सर्वात मोठा फटका मात्र राष्ट्रवादीला बसलाय. आतापर्यंत 13 ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालंय, तर 25 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्ष आणि अपक्षांकडे गेलंय.